चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व प्रकाश हुक्केरी यांना महिनाभराच्या धावपळीनंतर बुधवारी मोकळीक मिळाली। यावेळी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी कार्यकर्त्यांशी विविध विषयावरती चर्चा केली, तर भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी सहकुटुंब दिवसभर मनमोकळेपणाने वेळ घालविला। 1 ते 1.5 महिन्यापासून प्रचाराच्या धावपळीत मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या उमेदवारांनी मतदानानंतर बुधवारी मोकळा श्वास घेतला। यावेळी मतदारसंघातील विविध ठिकाणाहून आलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन विविध विषयांवरती चर्चा केली। चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले खासदार प्रकाश हुक्केरी व सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले या प्रमुख उमेदवारांना बुधवारी महिनाभराच्या धावपळीतून मोकळीक मिळाली। यावेळी काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मात्र सुरूच होत्या। खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या घरी बुधवारी सकाळपासून मतदारसंघातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती। खासदार प्रकाश हुक्केरी यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतानाच विविध ठिकाणच्या विकास कामाचा आढावाही घेतल्याचे यावेळी पाहावयास मिळाले। ನಮಗೆ ಈ 8 ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ನಮ್ಮ 4 ಕಡೆ ಶಾಸಕರಿದ್ರು, ನಮ್ಮ ಕಡೆ 4 ಜನ ಶಾಸಕರಿಲ್ಲಾಗಿದ್ರು, ಖರೆ ಅವರು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇವರು ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳು 4 ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳು ಇದ್ದಾರೆ। ಒಂದು ಕುರ್ಚಿಯೊಳಗ ಇವರಿದ್ರು, ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಘಾಟಿಗೆ। ಆಮೇಲೆ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಕಾಕಾ ಪಾಟೀಲು ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಇದ್ರಾಗ ರಾಯಬಾಗದಾಗ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಹುಕ್ಕೇರಿಯೊಳಗೆ ಎ ಬಿ ಪಾಟೀಲು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರಿಂದ ನಮಗೇನು ಗೆಲ್ಲಲಿಕ್ಕೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಚಾರ। ನೀವು ಹೇಳಬೇಕಲ್ಲ, ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಆಗಿದೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲ? ಹಾಂ, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತದೆ। ಹಾಂ, ಹೈಯೆಸ್ಟ್ ಆಗಿದೆ ಈಗ ನೋಡ್ರಿ। ಏನಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳು ಇದೀವಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಲೀಡ್ ಮಾಡೋದಂತ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಮೊದಲೇ 2 ತಿಂಗಳ ಮೊದಲು ಆ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಮಾತ್ರ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಪೋಲಿಂಗ್ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಅದು ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಆಗಬೇಕಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದು। ಆ ಪ್ರಕಾರ ಎಂಕರಣ ಮಾಡಿ 80% ಆಗಿದೆ, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲ್ಗ 80% ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಕಾಗವಾಡ 78% ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿ। ಆಮ್ಯಾಗ ಇದು ನಮ್ಮ ಕಾಗವಾಡ ಆಯಿತು, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಆಯಿತು ಮತ್ತು ಅತನಿಗೂ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಇವರು ಶಾಸಕರು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರ ಅಷ್ಟು ಸರಿ ಹೋಗುವಟ್ಟ ಇನ್ನು ಉಳಿದ 4 ಕ್ಷೇತ್ರದ ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಕ್ಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಗೆಲುವಿಗೆ ನಮಗೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ। तसेच भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले या दाम्पत्याने आपला संपूर्ण दिवस घरीच मोकळेपणाने घालवला। सकाळी जनावरांना खाद्य घालणे असो वा पाळीव प्राण्यांबरोबर तसेच शेतात जाऊन पिकांची पाहणी करून आपला दिवस वेगळ्या स्वरूपात घालविला। सकाळच्या सत्रात काही कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते, त्यांच्याशीही जोल्ले दाम्पत्याने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या। निवडणुकीबरोबरच इतर विषयांवर जोल्ले दाम्पत्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे आभारही मानले।